आता एक थेट प्रश्न करतो, कदाचित तुम्हाला आवडेल ना आवडेल मला माहित नाही. मी तुम्हाला आता तुम्हाला थेट प्रश्न हो, विचारला. थेट, मला थेट मला एक उत्तर सांगा, हां. एकनाथ शिंदे हे प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहेत, हृदयात आहेत, ते प्रत्येकाला मदत करतात. मग तुम्हाला असं म्हणायचं का की उद्धव ठाकरे अशा पद्धतीने रस्त्यावर उतरून काम होत नाही, लोकांमध्ये जाऊन काम करत नाही? त्यांची ती कधीच कार्यपद्धती राहिली नाहीये. सावरकरांच्या बाबतीत गप्प बसले, आज त्यांची लोक सावरकरांच्या बाबतीत काहीच बोलत नाहीये. जसं तुम्ही मराठीच्या बाबतीमध्ये गप्प बसलात. तुम्हाला स्पष्ट विचारू का मी? हा, बोला मला ना. स्पष्ट उत्तर पाहिजे तुमच्याकडे. हे जे मी मराठीचा मुद्दा काढला ना, मला असं वाटलं तुम्ही त्याच्यावर बोलाल, पण तुम्ही बोलायला तयार नाहीत. भाजपने एकनाथ शिंदेची गोची केलेली आहे का? बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न जे आहे ते कोण पूर्ण करतंय? तर एकनाथजी शिंदे पूर्ण करताय. तुम्ही बाळासाहेब आमच्यात म्हणता, बाळासाहेबांचे फोटो तुम्ही वापरता. मग आज मीनाताईंच्या पुतळ्यावर कोणी लाल रंग टाकला, तो एक दुर्दैवी प्रकार झाला. तेव्हा शिंदेची शिवसेना गेली नाही तिकडे. नाही, आता कसं आहे बघा, आम्ही तिथे गेलो नाही म्हणजे तो लगेचच खुलासा झाला ना. मीनाताईंशी काही आपला संबंध नाही. बाळासाहेब ठाकरे म्हणजे त्यांची इमेज आम्ही वापरतो, कारण त्यांनी शिवसेना स्थापन केली आहे. काय आनंद दिघे मोठे? मला ज्या पद्धतीने जे काय सगळं काँग्रेस बरोबर जाणं, भारत जोडो यात्रेमध्ये आम्हाला म्हणत होते, पण ते काही पटत नव्हतं, मनाला पटत नव्हतं की हे सगळं रॉंग मला असं थोडक्यात म्हणायचं, इथे तुम्हाला काम करू दिलं जात नव्हतं. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंचा डायरेक्ट तुम्हाला ऍक्सेस नव्हता, जो कदाचित नंतर खूप कमी झाला. पूर्वी होता, परंतु नंतर तो कमीच झाला. त्यामुळे हे जे इन्स्पिरेशन आहे ते एकनाथ शिंदेकडनं खूप मिळतं. तुम्ही सातत्याने म्हणता की तिकडे त्यांनी विचारधारा बदलली उद्धव ठाकरेंनी, मग ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेले. मग तुमच्या बरोबरही राष्ट्रवादी आहे की तुम्ही पण आता राष्ट्रवादी बरोबरच संसार करताय? मोदीजींचे विचार पटतायत की ज्यांना आता एनडीएचे विचार पटतायत. त्यामुळे हे अजित पवार आले जे आता आपल्या विचारधारेत येऊ पाहतात आहे. म्हणजे निधी वगैरे मिळतो का मग तुम्हाला?